मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील बर्गी धरणावर झालेल्या भीषण क्रूझ बोट दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर एक हृदयद्रावक छायाचित्र वेगाने व्हायरल झाले. या फोटोमध्ये एक आई आपल्या लहान मुलाला मिठीत मारून शेवटचा श्वास घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या भावनिक कथेमागील सत्य वेगळेच निघाले. प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की हा फोटो या दुर्घटनेशी संबंधित नसून तो कदाचित AI निर्मित किंवा इतर कोणत्या तरी स्रोतातून घेतलेला आहे. जबलपूर जिल्हा प्रशासनाने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे या व्हायरल दाव्याचे खंडन करत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे चुकीचे फोटो आणि माहिती लोकांच्या भावना भडकवू शकतात आणि बचाव कार्यावरही परिणाम करू शकतात. दरम्यान ही दुर्घटना गुरुवारी 30 एप्रिल सायंकाळी सुमारे 6:15 घडली. नर्मदा नदीवरील बर्गी धरणाजवळील खमारिया बेट परिसरात सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी पर्यटक बोट अचानक खराब हवामानामुळे उलटली. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह खवळला आणि बोटीचा तोल जाऊन ती बुडाली. या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 28 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. काही जण अजूनही बेपत्ता असल्याने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान पीडितांच्या नातेवाईकांनी निष्काळजीपणाचा आरोप करत बोट जुनी असल्याचे आणि वेळेवर लाईफ जॅकेट्स न दिल्याचे सांगितले आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. या सर्व प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट होते, सोशल मीडियावरील प्रत्येक भावनिक गोष्ट खरी असेलच असे नाही. त्यामुळे अशा संवेदनशील घटनांमध्ये माहितीची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.